सत्ताधारी पक्षाच्या वतीनं 260चा प्रस्ताव चर्चेला आणला आहे। या प्रस्तावावरती बोलण्यास मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो। गेल्या 2 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणलेल्या आहेत। त्या योजनांचे अनेक शेतकरी आता मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत। वेगवेगळ्या सदस्य महोदयांनी वेगवेगळे विषय आपल्या समोर मांडलेले आहेत। त्या विषयामध्ये परत न जाता मी काही मोजके विषयावरती इथं आपल्या समोर बोलणार आहे। महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न जो होता तो दुधाच्या दराचा प्रश्न होता। या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी पूरक व्यवसाय करतात। त्यामध्ये दूध असेल, त्यामध्ये शेळी असेल, मेंढी पालन असेल, कुक्कुट पालन असेल। दुधाच्या व्यवसायामध्ये लाखो शेतकरी उतरलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्यामुळे दुधाचे दर पडले होते आणि त्यामुळे राज्य सरकारकडे सातत्याने मागणी केली जात होती की दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक धोरण आणावं। मी विशेष अभिनंदन करेल सरकारचं, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत दुग्धविकास खातं माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याकडे आहे। त्यांनी 5 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान प्रत्येक लिटर दुधासाठी घोषित केलं। नुसतं घोषित केलं नाही तर ते अनुदान आता थेट दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांना मिळालेलं आहे। त्याबद्दल मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो। आता काल परवाही सरकारनं निर्णय केलेला आहे की दुधाचे दर 30 रुपये दुधाचा दर आणि प्रोत्साहन अनुदान 5 रुपये असं 35 रुपये गाईच्या दुधाला दर मिळेल अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारनं केला। मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री महोदय यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे, त्यांना सपोर्ट केलेला आहे। याबरोबर सरकारकडे माझी विनंती पण आहे की दूध भेसळ हा फार मोठा प्रश्न राज्यामध्ये गंभीर झालाय। या दूध भेसळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भेसळी होत आहेत। हे खरं तर जे शहरामध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप गंभीर बाब आहे। गावाकडेही काही लोक आता पॅकिंग दूध म्हणजे पिशवीतलं दूध घेतात आणि त्यामध्ये युरिया टाकणं, डिटर्जंट पावडर टाकणं, हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्यामध्ये स्टार्च, शॅम्पू, ग्लुकोज, फॅब्रिक कलर आणि वनस्पतीचं तूप मिसळणं, हे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ सुरू आहे। ते दूध नाही आहे, मी तर म्हणेल ते एक प्रकारचं विष। हे भेसळयुक्त दूध जे शहरामध्ये येत आहे ते बालकांच्या वरती आणि नागरिकांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा दुष्परिणाम होतोय। त्यामधून कर्करोग होणं, त्यामधून हृदयविकाराचा त्रास होणं, अन्य व्याधी तयार होणं हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। सरकारकडे माझी विनंती आहे की दुधाच्या भेसळीच्या बाबतीमध्ये काहीतरी ठोस भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे। जी लोक भेसळ करतायत त्यांच्यावरती जास्तीत जास्त सजा त्यांना कशी होईल आणि त्यांचं धाडस परत होणार नाही हे भेसळ करायचं, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सुचवायचं आहे। दुसरा जो विषय आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले गेले आणि त्या निर्णयाची चर्चा पण आता आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे। तर त्या निर्णयामध्ये मागेल त्याला शेततळ आपली योजना होती, आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला ठिबक सिंचन ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। मी या योजनेचं स्वागत करतो की शेतकऱ्यांना ची गरज ओळखून आपण आता निर्णय घेतलेला आहे। दुसरा महत्त्वाचा विषय आहे, मी दुष्काळी तालुक्यातला कार्यकर्ता आहे। आम्ही अनेक वर्ष आंदोलन करायचो की बाबांनो आमच्या इकडे शेतीला पाणी नाही, जनावराला चारा नाही, पिण्याचं पाणी नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक भागातली आहे। परंतु गेल्या 8-10 वर्षांमध्ये हे प्रकल्प जे पूर्ण झाले, आता आटपाडीमध्ये आम्ही जेव्हा राजकारणामध्ये आम्ही नवीन आलो तेव्हा आम्ही आंदोलन करत राहायचो की आम्हाला चारा छावणी द्या, चारा डेपो द्या,
पिण्याचे पाण्याचे टँकर द्या. आता परिस्थिती बदलली. पाणी या 4-5 वर्षात आल्यानंतर आता आमच्याकडे शेतकरी तेच आमच्याकडे येत आहेत. काय म्हणून येत आहेत की आम्हाला ऊस तोडीसाठी कारखान्याची टोळी मिळत नाही आणि त्यासाठीच आता आमचा संघर्ष सुरू आहे. आता राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन यासाठी करेल की 61 सिंचन प्रकल्पाला राज्य सरकारनं सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. त्याबद्दल मी विशेष अभिनंदन राज्य सरकारचं करतो. आणि त्यामध्ये जत तालुक्याला 2000 कोटी एका वेळेस, अभिजित दादा आता आम्ही अनेक तुम्ही बघताय, आता मागच्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते. 100 कोटी रुपये सुद्धा निधी मिळाला नाही जिल्ह्यातल्या योजनांना. एका वेळेस 2000 कोटी, 1000 कोटीचं टेंडर झालं, काम सुरू आहे. आता दुसऱ्या 1000 कोटीचं टेंडर आता आलंय. म्हणजे जत तालुक्यातल्या पाण्याचा सगळा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारनं लागेल तेवढे पैसे दिले. टेंबूची विस्तारित योजना, जी योजना खानापूरसाठी आहे, जी तासगावसाठी आहे, आटपाडी आहे, मान आहे, खटाव आहे, सांगोला तालुका आहे आणि जत कवठे मंकाळ तालुका आहे, 7000 कोटी रुपये एका वेळेस राज्य सरकारनं मंजूर करून दिले. हे खरं तर कौतुकास्पद आहे. हे काय राजकारण विरोधी पक्षांनी बोलणं, मी बोलणं अशातला विषय नाही. पूर्वी 50 कोटी 100 कोटी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरची बिलं जायची, याच्या पलीकडे काय व्हायचं नाही. आणि त्यामुळं सरकार अभिनंदनास पात्र आहे. कारण दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्या व्यथा काय आहेत हे आम्ही अनुभवलंय. 5-5 किलोमीटर डोक्यावरती घागर घेऊन पिण्याचं पाणी आणलं जायचं. अनेक ठिकाणी आता पण ती परिस्थिती आहे. आणि त्यामुळं विरोधक असतील, सत्ताधारी असतील, आपण मिळून या विषयावरती पुढे जाण्याची आवश्यकता आहे. म्हणून सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो. दुसरा आता विषय आमच्याकडे सुरू आहे, शक्तीपीठ जो मार्ग आहे नागपूर टू गोवा, हा समृद्धी मार्गाच्या धर्तीवरती राज्य सरकारनं घोषित केला. पण काही ठिकाणी आता शेतकरी या मार्गाला विरोध करताना दिसत आहेत, निवेदन आमच्याकडे आणून देत आहेत. मी राज्य सरकारकडे विनंती करतो, समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला जमिनीचा भाव दिला त्या धर्तीवरती आपण शक्तीपीठला जर दिला तर बऱ्यापैकी विरोध या मार्गाला होणार नाही. आणि तो मार्ग पण होणं आवश्यक आहे. नागपूरपासून गोव्याकडे जाणारे आणि सगळे आपली जी देवस्थानं आहेत त्या सगळ्या देवस्थानाला जोडणारा मार्ग तयार होतोय. त्यामध्ये आपला औंढा नागनाथ असेल, इकडं परळी वैजनाथ असेल, तुळजा भवानी असेल, पंढरपूर असेल, असं पुढं तो कोल्हापूर मार्गे पुढं मार्ग जाणार आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी असं करून तो गोव्याला जाणार आहे. तर या मार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारनं काय निर्णय घ्यायचा तो योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. दुसरा विषय आहे विजेच्या बाबतीमध्ये दराचे खूप प्रश्न होतात. शेतकऱ्यांची सातत्यानं मागणी होती की आम्हाला वीज बिल माफ झालं पाहिजे. मला वाटतंय मागं महाविकास आघाडीचं सरकार असताना 300 युनिट पर्यंत घरामध्ये जे घराचं कनेक्शन आहे, वीज कनेक्शन, त्या कनेक्शनला 300 युनिट पर्यंत आपण माफ करणार अशी घोषणा काहीतरी केली होती. परंतु त्यामध्ये काहीतरी वादविवाद झाले, ती काही घोषणा अंमलात आली नाही. परंतु आता महायुती सरकारनं राज्यामध्ये 7.5 7.5 HP जे पंप आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज बिल माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो. सरकारनं नुसतं निर्णय, आता काय लगेच बोलतात लोक ह्याचं काय नियोजन केलंय, तर आता सोलर फीडर ही योजना आता बरेच वर्ष 2-3 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे की गावचा जे विजेचा लोड आहे तो सगळा सोलर फीडरवरती आणायचं काम सुरू आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये गायरान जमिनी असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील तर त्या राज्य सरकारनं ताब्यात घेतल्या. पण आता काही गावामध्ये त्याला विरोध होतोय. तर ठीक आहे, गायरान जमिनी आणि महाराष्ट्र शासनाच्या जमिनी सरकारनं न घेता आपण खाजगी जमिनी शेतकऱ्यांच्या घेतोय की ज्याला 50,000 रुपये हेक्टरी वर्षाला त्यांना आपण भाडं देतोय. तर शेतकरी सगळे द्यायला तयार आहेत. त्यामुळे आता अनेक गावं ही सोलर फीडरवरती यायला लागलेली आहेत आणि त्यामुळे त्याचे दर पण फार कमी होत आहेत. ही पण बाब कौतुकास्पद आहे. दुसरा विषय आहे म्हैसाळ, आमची जी योजना आहे सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका आहे, कवठे मंकाळ, जत आणि सांगोला या तालुक्यासाठी आणि मंगळवेढा या तालुक्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची आहे. तर पहिल्यांदा ही योजना आता पूर्णपणे सोलरवरती चालणार आहे. एक क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलाय. मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो. दुसरा महत्त्वपूर्ण विषय सुरू आहे जो आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची खूप चर्चा आपल्या सभागृहामध्ये सुरू आहे. तर माझे दोन्ही मित्र काँग्रेसचे नेते इथं उपस्थित आहेत, राठोड साहेब आहेत, अभिजित वंजारी साहेब आहेत. कर्नाटकमध्ये पण ही योजना सुरू आहे, खटाखट योजना तुमचं नाव त्या योजनेला आहे.
तर त्यामध्ये कर्नाटक सरकारचं बजेट आहे 3.70 लाख कोटी, तर त्यामध्ये 62,000 करोड रुपये या योजनेवरती सरकार खर्च करत आहे. म्हणजे बजेटच्या 18% खर्च हा या योजनेवरती होतोय. दुसरं तुमच्या सत्तेमधलं सरकार आहे तेलंगणा, आणि या तेलंगणा राज्याचं बजेट आहे 2.56 लाख कोटी, तर त्यामध्ये खटाखट योजनेसाठी 76,000 कोटी रुपये खर्च होत आहेत, आणि त्यामध्ये बजेटच्या 30% खर्च तेलंगणा सरकार करत आहे. आणि महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे 6.10 लक्ष कोटी, तर आपण खर्च किती करतोय 46,000 कोटी. म्हणजे आपल्या बजेटच्या 7.6% आपण या योजनेवरती खर्च करतोय. नाही, मला तुम्हाला विनंती करायची आहे की आर्थिक बजेट कसं व्यवस्थित बसवायचं. मला वाटतं तुमच्या त्या 2 मुख्यमंत्र्यांना तुम्ही इकडे बोलावलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, महायुतीच्या आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. की बऱ्याच सदस्यांनी म्हटलं हे पैसे कुठून आणणार, तर हे बजेट तुम्ही बघा, हे बजेटच्या 7.6% इतकाच खर्च आपण या योजनेवरती करतोय. आणि आरबीआयनं सांगितलं, काय म्हटलं की लोकांनी कर्ज काढलं. आरबीआयनं ज्या मर्यादा घालून दिलेत प्रत्येक राज्य सरकारला, तर त्या मर्यादेपर्यंत सुद्धा आपलं महाराष्ट्र सरकार कर्ज काढण्याच्या बाबतीमध्ये पोहोचलेलं नाही, हे सुद्धा आपण गृहीत धरलं पाहिजे. दुसरी एक त्यांनी खूप योजना चांगली केली की आपण सर गॅसचं दर वाढले, गॅस सिलेंडरचे दर वाढले, आपण आता 3 सिलेंडर देतोय, आणि त्यामुळं हम दो हमारे दोन यासाठी 3 सिलेंडर बऱ्यापैकी व्यवस्थितपणे पुरेसे होतील. हम 10 हमारे 20, आता त्याचा विचार तुम्ही करा, त्याच्यासाठी 3 सिलेंडर पुरणार नाहीत. त्याच्या बाबतीमध्ये सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात विचार करेल अशी परिस्थिती नाही. आणि त्यामुळं काही आता माझ्या मागण्या पण राज्य सरकारकडे आहेत. या माध्यमातून राज्य सरकारला आता माझी मागणी दुसरी एक आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये. आता परब साहेब पण इथं आहेत. परब साहेबांनी तेव्हा 5,000, 4,000 आणि 2,500ची वाढ एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये दिली होती. त्यांचंही विशेष मी अभिनंदन करतो की त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिली होती. आता परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं जी वाहनांची संख्या आहे ती वाहनांची संख्या 2017-18च्या प्रमाणात खूप कमी आहे. म्हणजे जवळपास 14,160 बसेस आपल्याकडे आता उपलब्ध आहेत, आणि मागं त्या होत्या 16,414. आता कर्मचारी तेव्हा होते 1,05,000, आता कर्मचारी आहेत 85,000. आणि आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मागे जी योजना आणली की 50% महिलांना सबसिडी, आणि आपले 75 वर्षाच्या वरचे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत प्रवास, यामुळे जी एसटी जी पूर्णपणे तोट्यात चालत होती, रुळावरून बाहेर गेली होती, चिखलात एसटी रुतली होती, ती एसटी आता बऱ्यापैकी बाहेर पडताना दिसते. याचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 2022-23ला राज्य सरकारच्या वतीनं सवलतीचं जे अनुदान दिलं जात होतं ते 1,575 कोटी रुपये होतं, आणि आता या वर्षी 2023-24ला ते 4,137 कोटींवरती गेलेलं आहे. याच्यावरनं आपल्याला एसटी मध्ये आता किती मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. तर माझी मागणी राज्य सरकारकडे अशी आहे की आता एसटी बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती सुधारते. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी मागणी होती त्यांची की आम्हाला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे, ते आता एसटी महामंडळाच्या माध्यमातून देणं शक्य आहे असं आमचं मत आहे. त्या मतावरती राज्य सरकारनं योग्य विचार केला पाहिजे. आणि एक शेवटची माझी विनंती राज्य सरकारकडे अशी आहे की जत तालुक्याच्या त्रिविभाजनाचा एक मोठा प्रश्न आपल्या सरकारकडे सातत्यानं मांडला जातोय. जत हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा तालुका आहे, आणि म्हणून सभापती महोदय राज्य सरकारकडे आमची मागणी आपल्या माध्यमातून अशी आहे की जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे. आता जत संख असं झालेलं आहे, अप्पर तहसीलदार संखला आहे, परंतु उमदीला पण मागणी आहे. आणि मी त्याचा आराखडा आपल्या समोर मांडतो की जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे 2,24,538 हेक्टर, आणि माझ्या जिल्ह्यातले इतर तालुके आहेत त्यांचं पलूस तालुका आहे, या तालुक्याचं क्षेत्रफळ आहे 27,446 हेक्टर. म्हणजे जत तालुक्याच्या 10% सुद्धा क्षेत्रफळ या तालुक्याचं नाहीये. पण हा वेगळा तालुका झाला. कडेगावची ती परिस्थिती आहे. कडेगाव मध्ये 58,000 हेक्टर
क्षेत्र आहे आणि तिथं 56 ग्रामपंचायती आहेत. तर 2,24,538 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या जत तालुक्याचं त्रिविभाजन झालं पाहिजे, ही आमची मागणी राज्य सरकारकडे आहे. आणि या बाबतीमध्ये राज्य सरकारनं निश्चितपणे योग्य विचार करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं राज्य सरकारनं न्याय आम्हाला द्यावा, अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो. आणि 260 वरती बोलण्यासाठी मला सभापती महोदयांनी संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.